मित्रांनो, सध्या जगात चर्चा आहे ती म्हणजे एआयची. तुम्ही ऑफिसमध्ये असा, कॉलेजमध्ये असा किंवा अगदी घरी ChatGPTनं हे केलं, जेमिनीनं ते केलं, आपण हे रोज ऐकतोय. पण खरं सांगू का, आता इतके एआय टूल्स झालेले आहेत की नक्की कन्फ्युजन होतं की करायचं काय आपण. आता ChatGPT भारी आहे की गुगल जेमिनी भारी आहे, परप्लेक्सिटी नक्की काय आहे, किंवा इलॉन मस्क यांचं ग्रोक नेमकं कसं वेगळं आहे सगळ्यांपेक्षा, किंवा आपल्या व्हॉट्सॲपमध्ये असलेलं मेटा एआय खरंच कामाचं आहे का. आता जर हे सगळे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आज आपण या टॉप 5 एआय टूल्सची A to Z माहिती घेणार आहोत. आता कोणतं टूल कसं काम करतं, किंवा त्यांचे प्लस मायनस नेमके काय आहेत, आणि तुमच्या कामासाठी सगळ्यात बेस्ट कोणतं आहे, हे सगळं आपण अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया. नमस्कार, मी अमित गद्रे, न्यूज 18 मराठीच्या या टेक चेक व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आता सुरुवातीला आपण बघूया की हे एआय टूल्स नेमकं काम कसं करतात. सगळ्यात आधी एक बेसिक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे ही सगळी टूल्स जी आहेत ना, ती LLM म्हणजेच लार्ज लँग्वेज मॉडेल्सवरती आधारित असतात. आता सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर त्यांनी इंटरनेटवरचा अब्जावधी शब्दांचा डेटा वाचलेला आहे. आणि जसं आपण शाळेमध्ये निबंध लिहायला शिकलो ना, तसंच अगदी या मॉडेल्सनी सुद्धा आपली मानवी भाषा शिकलेली आहे. जेव्हा तुम्ही त्यांना प्रश्न विचारता तेव्हा ते मागच्या शब्दावरून पुढचा शब्द काय असेल याचा अंदाज लावतात. पण आता ही टूल्स फक्त शब्दांपुरती मर्यादित आहेत असं नाही आहे. ती आता मल्टी मॉडेल झालेली आहेत. म्हणजे काय, तर ते फोटो बघू शकतात किंवा आपला ऑडिओ ऐकू शकतात, तुमच्याशी थेट गप्पा मारू शकतात. आता चला तर मग आपण एक एक करत या 5ही टूल्सना कम्पेअर करूया आणि सुरुवात करूया आपण एआयच्या या बादशापासून म्हणजे ChatGPT पासून. जर तुम्हाला उत्तम ईमेल लिहायचा असेल, ब्लॉग लिहायचा असेल, किंवा अगदी स्टोरीची स्क्रिप्ट लिहायची असेल तर ChatGPT याची जी क्रिएटिव्हिटी ती तुम्हाला उपयोगाला येईल. कोडिंगसाठी सुद्धा सगळ्यात जास्त हे टूल वापरलं जातं. आता अवघड गणितं असतील, लॉजिकल काही प्रश्न असतील तर हे टूल तुम्हाला मदत करतं. जर तुम्हाला ऑलराऊंडर टूल पाहिजे असेल, जे लिहिता येतं, वाचता येतं, समजून घेतं, तर ChatGPT तुमच्या फोनमध्ये असायलाच हवं असं ॲप्लिकेशन आहे. आता दुसऱ्या नंबरवरती आहे ते गुगलचं जेमिनी. आता याचा सगळ्यात मोठा फायदा काय माहिती आहे का, गुगल इकोसिस्टीमशी हे संबंधित आहे. त्यामुळे जेमिनी तुमचे गुगल डॉक्स असतील, जीमेल असेल, गुगल ड्राईव्ह असेल किंवा यूट्यूब असेल याच्याशी कनेक्टेड असतं. जर तुम्हाला एखादी माहिती इंटरनेटवरून शोधून हवी असेल तर गुगल सर्चमुळे जेमिनी अगदी अपडेटेड माहिती तुम्हाला देतं. पण ChatGPTच्या फ्री व्हर्जनला बऱ्याचदा आपण मर्यादा बघितल्यात, त्या इकडे बघायला मिळत नाहीत. जर तुम्हाला 1 तासाचा यूट्यूब व्हिडिओ संपूर्ण बघायचा नसेल, तुमच्याकडे वेळ नसेल, तर जेमिनीला तुम्ही लिंक द्या, ते तुम्हाला अगदी काही सेकंदात त्याचा सारांश देईल. तुमच्या गुगल ड्राईव्हमधली एखादी जुनी फाईल शोधण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. जर तुम्हाला फोटो एडिट करायचे असतील, इमेज तयार करायचे असतील, तर यामधलं नॅनो बनाना हे फीचर अतिशय उत्तम आहे. आता समजा माझा पर्सनल फेवरेट टूलकडे आपण आता वळूया, कारण ते अतिशय महत्त्वाचं इंटरेस्टिंग आहे. परप्लेक्सिटी मित्रांनो हे चॅटबॉट कमी आणि ॲन्सर इंजिन जास्त आहे असं मी म्हणतो. आता फरक नेमका काय आहे, जेव्हा तुम्ही गुगलवरती काही शोधता तेव्हा तुम्हाला 10 लिंक्स मिळतात, पण परप्लेक्सिटी त्या 10 लिंक वाचून तुम्हाला एकच अचूक उत्तर देतं. आणि खूप महत्त्वाचं आहे कारण ते तुम्हाला सोर्सेससुद्धा देत आहे. आता यूज केसेस नेमक्या काय आहेत, तर माहिती खरी आहे की नाही हे तपासण्यासाठी उपयोगाला येतं. कॉलेजचे प्रोजेक्ट्स असतील किंवा अगदी रिसर्च करताना तुम्हाला संदर्भ जर हवे असतील, ती माहिती कुठून आली हे यासाठी तुम्हाला हे टूल मदत करू शकतं. सध्या जगामध्ये काय चाललं आहे याची अगदी क्विक माहिती घेण्यासाठी म्हणजे न्यूज अपडेटसाठी सुद्धा हे तुम्हाला मदत करेल. इन शॉर्ट काय, तर तुम्हाला गप्पा नाही मारायच्यात, फक्त अचूक माहिती हवी आहे, तर हे तुम्हाला रेफरन्स सहित परप्लेक्सिटी तुम्हाला त्याची मदत तुम्हाला होऊ शकते. चौथ्या टूलकडे आपण वळूया. इलॉन मस्क यांचं X ग्रोक. आता ग्रोककडे रिअल टाईम डेटा आहे, म्हणजे ट्विटरवरती जे काही सध्या घडतंय हे ग्रोकला लगेच कळतं. आणि दुसरं म्हणजे महत्त्वाची यातली गोष्ट काय माहिती आहे, याचा स्वभाव हे थोडंसं ना खोचक आहे आणि बंडखोर आहे. ते तुम्हाला अगदी सरळ उत्तर नाही देणार, कधी थोडंसं टोमणे मारून उत्तर देईल. मग आता यूज केसेस याचे काय असू शकतात, तर सध्या जगामध्ये काय ट्रेंडिंग सुरू आहे, कसली सध्या चर्चा सुरू आहे, तुम्ही जाणून घेऊ शकता. बाकीचे एआय टूल्स अनेकदा डिप्लोमॅटिक असतात, पण ग्रोक अतिशय स्पष्टपणे बोलतं. टाईमपास वगैरे काही नाही करणार किंवा फनी उत्तरांसाठी याचा तुम्ही वापर करू शकता. ट्विटर म्हणजेच Xचे जर तुम्ही हेवी युजर असाल तर याचा वापर तुम्ही नक्की करू शकता. आता आपण वळतो आपल्या शेवटच्या एआय टूलकडे, जे तुमच्या अगदी खिशामध्ये बसलेलं आहे, मेटा एआय. म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये ते तुम्हाला अगदी इनबिल्ट बघायला मिळतं. याचा फायदा काय असेल, तर हे वेगळं ॲप डाउनलोड करायची गरज नाही आहे. अगदी चॅटिंग करता करता तुम्ही याला प्रश्न विचारू शकता, याला इमेज जनरेट करायला सांगू शकता. त्याचा स्पीड फार भयानक आहे. यासाठी तुम्ही टाईप करता करता अगदी इमेज तयार होते.
मित्रांनो, यासोबत चॅट करताना एखादी रेसिपी असेल किंवा प्लॅन कुठला बनवायचा असेल तर ग्रुपमध्ये मेटा AIला तुम्ही टॅग करू शकता आणि अगदी कॅज्युअल यूजसाठी हे खूप बेस्ट आहे मला वाटतं. खूप सिरियस कामासाठी नाही, पण अगदी सोशल मीडिया किंवा अगदी मजा म्हणून हे तुम्ही वापरू शकता. थोडक्यात सांगायचं ना तर रायटिंग आणि कोडिंग करायचं असेल तर अगदी डोळे झाकून ChatGPT तुम्ही वापरा. गुगल ॲप्स आणि यूट्यूब व्हिडिओज किंवा इमेज जनरेशन, फोटो एडिटिंगचं जर तुम्ही काम करताय तर जेमिनीकडे तुम्ही बिंदास जा. आता रिसर्च करायचा असेल किंवा तुम्हाला सोर्सेस महत्त्वाचे असतील तर परप्लेक्सिटी सगळ्यात बेस्ट आहे. न्यूज असतील किंवा ट्रेंड्स हवेत, ग्रोक बघा. आणि फक्त तुम्हाला जर चॅटिंग किंवा अगदी हलकं फुलकं काही तुम्हाला इमेज जनरेट करायचे असतील तर मेटा AI उत्तम आहे. आता माझा सल्ला काय तर मी माझ्या फोनमध्ये गुगल जेमिनी आणि इमेज तयार करायला आणि गुगल जेमिनी इमेजला आणि परप्लेक्सिटी हे रिसर्चसाठी वापरतो. तुम्ही तुमच्या गरजेनुसार यापैकी कुठलं टूल जास्त वापरता किंवा का वापरता हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. आणि तुम्हाला हे टूल्स कसे जास्तीत जास्त वापरावेत यासाठी सुद्धा व्हिडिओ बघायचा असेल तर खाली कमेंटमध्ये नुसतं मला येस म्हणून सांगा. हे प्रत्येक टूल कसे वापरायचे त्यावरती आपण सविस्तर व्हिडिओसुद्धा बनवू. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. न्यूज आणि मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग.